नमस्कार मित्रांनो, मी योगेश जाधव. आपलं सर्वांचं माझ्या ज्ञानसागर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी गुजरात राज्य बोर्ड यांचं दुसरा पाठ म्हणजे द्विज गोरक्षण या पाठाविषयी या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. पाठाचं स्पष्टीकरण प्लस त्याच्या आधारित जे काही स्वाध्याय दिलेला आहे त्या संपूर्ण स्वाध्यायाचे उत्तरं आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. हा जो पाठ दिलेला आहे, हा पाठ द्विज गोरक्षण हा माहीम भटाने लिहिलेला पाठ आहे आणि त्यांचा परिचय करून घेण्या अगोदर किंवा या पाठाची माहिती समजण्या अगोदर पुन्हा आपल्याला एक विनंती करेल की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्णरित्या पहा, उत्तरं प्रत्येकी समजून घ्या, कशी लिहायची तेही समजा आणि ते पाठांतरही करा. व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करा. या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला येऊया विषयाकडे. पाठ दुसरा आहे द्विज गोरक्षण, ज्याला माहीम भट यांनी लिहिलेला आहे. माणगाव संप्रदायाचा पाठ आहे. त्यांचा जन्म व मृत्यू याची निश्चित माहिती या ठिकाणी लाभलेली नाही आहे, म्हणून ती देण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा दिले नाही आहे. माणगाव संप्रदायातील अनुयायांनी मराठीतील जे काही गद्य वाङ्मय आहे, या गद्य वाङ्मयाचा श्री गणेश केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे मराठी वाङ्मय लिहिण्यासाठी माणगाव संप्रदायापासून सुरुवात झालेली आपल्याला दिसते. तो एक महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो किंवा आहे. संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी माणगाव पंथीयांनी विपुल साहित्य निर्मिती केली. लोकांपर्यंत आपलं जे संप्रदायाचं तत्वज्ञान आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शिशुपाल वध, रुक्मिणी स्वयंवर, वस्त्रहरण इत्यादी महाकाव्य, त्यानंतर धवड्यांसारखे श्रीगीते, नंतर साती ग्रंथ यांसारखे सिद्धांत सूत्रे व पूजनीय स्थलवर्णन करणारे ग्रंथ इत्यादींचे अनेक ग्रंथांनी मराठी भाषेला संपन्न बनवण्याचं कार्य केलेलं आहे. लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे हा मराठीतील आद्य चरित्र ग्रंथ आहे. तो या संप्रदायाचा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. या लीळाचरित्रामध्ये म्हणजे या ज्या लीळाचरित्र आहे दिलेलं, या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधरांच्या ज्या काही लीळा आहेत, लीळा म्हणजे काय, त्यांनी जे काही आपल्या वर्तनातून समाजाला एक उपदेश केलेला आहे किंवा प्रत्यक्षरित्या दाखवून दिलेलं आहे, ते वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या लीळांमध्ये. या लीळाचरित्र या ग्रंथांमध्ये श्री चक्रधर स्वामींच्या लीळा म्हणजेच त्यांच्या विविध प्रसंग जे काही आठवणी आहेत त्या आठवणी संग्रहित केलेल्या आहेत. माणगाव संप्रदायाचं किंवा पंथाचे आचार्य जे काही होते नागदेवाचार्य यांची अनुमती घेऊन माहीम भटांनी अनेक गावांतून चक्रधर स्वामींच्या ज्या काही लीळा होत्या त्या गोळा केल्यात आणि एवढ्या मेहनतीने गोळा केलेल्या ज्या लीळा आहेत त्या एका ग्रंथात लिहून काढल्यात आणि तो ग्रंथ लीळाचरित्र म्हणून प्रसिद्ध झाला. चक्रधर स्वामी जे काही आहेत, या चक्रधर स्वामींच्या चरित्राचे एका पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे 3 भागांमध्ये त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जो काही पाठ दिलेला आहे तुम्हाला, या पाठामध्ये श्री चक्रधरांनी एका ब्राह्मणाच्या घरी गुराख्याचं काम स्वीकारलं आणि ते काम स्वीकारलेलं असताना त्यांची जी काही आठवण आहे, ती जी काही लीळा आहे, ती लीळा या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न झालेला आहे. चक्रधर स्वामींनाच गोसावी, सर्वज्ञ असे विविध शब्द संबोधले गेलेले आहेत पाठांमध्ये. ठीक आहे. गोसावी म्हणजेच त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय समजायचं आहे, श्री चक्रधर स्वामी. चक्रधर स्वामींचा फोटोही तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यांचं प्रत्यक्ष गायी राखण करण्याचंही तुम्हाला या ठिकाणी या चित्रावरून स्पष्ट होईल. याप्रमाणे जी काही त्यांची ही लीळा आहे, ही लीळा या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. ठीक. प्रत्यक्ष पाठाला पाहूया, सुरुवात करूया. यामध्ये द्विज गोरक्षण
माईंभटाने लिहिलेला पाठ आहे. प्रत्येक ओळीचा आपण एक एक ओळ करून त्याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी पाहणार आहोत. भाषा थोडीशी वेगळी वाटत असते मानभाव संप्रदायाची किंवा या पाठाची, तरीसुद्धा ते छोट्या-छोट्या वाक्यांमध्ये आणि सरळरित्या लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तत्कालीन मराठीमध्ये या पद्धतीचं गद्यलेखन प्रथमच झालं आहे, असं म्हणायला हरकत नाही. एका गावी गोसावियांसी अवस्थान झाले. एका गोसावी म्हटलं म्हणजेच त्या ठिकाणी काय श्री चक्रधर स्वामी घ्यायचे आहे. चक्रधर स्वामींची एकाएकी वाटचाल त्या ठिकाणी या प्रसंगातून आपल्याला एकाकी वाटचाल जी काही आहे ती वाटचाल आपल्याला या प्रसंगामध्ये पाहायला भेटते. ती माईंभटांनी चांगल्या पद्धतीनं वर्णन पण केलेले आहे. एका गावाला ज्यावेळेस श्री चक्रधर स्वामींचा मुक्काम केला किंवा झाला, ते एकटे होते आणि त्यांनी त्या गावाला मुक्काम केला. म्हणजे एका गावी गोसावियांसी अवस्थान झाले. त्या गावामध्ये ते आले आणि त्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला. गोसावी पाणी पात्रासी ब्राह्मणा एकाच्या घरासी बीजे केले. त्या चक्रधर स्वामींनी एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन भिक्षा मागायला त्या ठिकाणी सुरुवात केली किंवा गेलेत. तेव्हा काय झालं ते पहा. ब्राह्मणे म्हणितले म्हणजे ब्राह्मणाने असं म्हटलं की मोठे घाटे आळवे रुंद उभे तिघ भिक्षा का मागत असा. मोठे घाटे म्हणजे काय, धष्टपुष्ट दिसत आहेत, बरोबर. आळवे रुंद म्हणजे तब्येतीलाही आहेत, उभे तिघ उंच आहेत, चांगले आहेत, तरी तुम्ही भिक्षा का मागतायत, बरोबर. ब्राह्मणाने काय उत्तर दिलं. ब्राह्मण स्वामींनी म्हणजे ब्राह्मण त्या स्वामींना पाहिलं, पहिल्यांदा ओळखलं नाही, व ते लगेच त्यांना प्रत्युत्तर काय देतात की आपण एवढे धष्टपुष्ट आहोत, उंचपुरे आहात, तंदुरुस्त दिसत आहेत, मग अशी भिक्षा का मागतात. पुढे ते म्हणतात, कोवणीच्या गायी का राखाना, म्हणजे कोणाच्या तरी किंवा कोणाकडे तरी गायी राखण्याचं काम का करत नाहीत. आता त्या ब्राह्मणालाही गायी राखणारा पाहिजे होता, म्हणून त्याने तिथूनच सुरुवात केलेली दिसते, बरोबर की नाही. कोणाची या गायी का राखाना, कोणाच्या तरी गायी का राखत नाहीत तुम्ही, ते काम का करत नाहीत, तुम्ही तर काम करू शकतात, असं त्याला सांगायचंय. सर्वज्ञ म्हणितले हे राखील परी या करवी कवणी राखेना. त्यांनी काय उत्तर दिलं स्वामींनी की कोणाकडे तरी गायी राखण्याचं काम करेल मी, परंतु त्यासाठी मला कोणीतरी ठेवायला पाहिजे, मला कोणी गायी राखायला ठेवत नाही, असं त्यांनी सांगितलं. तेही म्हणितले ना आम्ही आपुलिया राखोनी. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तो ब्राह्मण काय म्हणाला की आमच्या गायी का सांभाळत नाहीत. खूप तुम्हाला काय देईल मी, मोठे दही भातू सुनी व्याडिये दूध भात घालून. सर्वज्ञ म्हणितले पहा, त्यांनी काय सांगितलं की खूप दही भात मिळेल, बरोबर की नाही. जसं की दही भातू सुनी, खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात पोट भरेल एवढं दही भात मिळेल. व्याडिये दूध भात घालून, खायला नित्यनेमानं दूध भात पण मिळेल, बरोबर नाही. सर्वज्ञ म्हणितले त्यांनी पुढे म्हटलं, स्वामी म्हणाले, काय म्हणाले, सर्वज्ञ म्हणितले म्हणजे गोसावी म्हणतायत, गोसावी म्हणजे चक्रधर स्वामी म्हणतायत. काय म्हणतायत, तिथे इथं गोसावी सर्वज्ञ हे शब्द आलेत, म्हणजे तिथं चक्रधर स्वामी हा अर्थ घ्यायचा आहे. ते म्हणतात की हे राखेल परी दोहेना सोडील परी बांधेना. आता त्यांनी अट घातली की मी गाई राखेल, पण माझं काय असेल, शर्त असेल किंवा अटी असतील, तसं मी गाई चारेल, पण गाईचं दूध काढणार नाही, त्यांना सोडेल पण बांधणार नाही, अशा पद्धतीनं त्यानं त्या ठिकाणी सांगितलं. आणि ते ब्राह्मणानं काय म्हटलं की तेही म्हणितले आम्हाची बांधुनी आणि आम्हीच धुवुनी. तेव्हा त्या ब्राह्मणाने ते मान्य केलं आणि तो काय म्हणाला, तेही म्हणितले म्हणजे ब्राह्मण म्हणाला, काय म्हणाला की आम्हीच बांधू
आम्हीच त्या गाईचं दूध काढू. तुम्हाला फक्त काय करायचंय, गायी चारायला न्यायच्या आहेत. तुम्हाला काहीच करायचं नाही." मग गोसावी मानिले म्हणजे चक्रधर स्वामींनी ते मान्य केलं. मग तेही म्हणितले. मग काय म्हणाले ते ब्राह्मण, "हो का? तारी या आटेयावरी राहा." आटेयावरी म्हणजे ओट्यावर. जसे की पहा, स्वामींनी त्या ठिकाणी मग होकार दिल्यानंतर काय झालं, ब्राह्मणाने त्यांना ओट्यावर राहायला जागा दिली व राहा असं सांगितलं. आणि त्यांना हे पण सांगितलं, की पहा, आमचा गोवडू गेला. गोवडू म्हणजे गायी राखणारा जो गुराखी आहे, तो गुराखी गेला. त्याचा ठायी तुम्ही राहा. तो आता इथून गेला आहे. त्याच्या जागेवर तुम्हाला या ठिकाणी राहायचंय, असं त्याने त्या ठिकाणी सांगितलं. मग त्याची जाडी, वाहना, डांग, पांगोटे ऐसे गोसावी यांसी दिले. मग त्यांनी त्या पूर्वीच्या ज्या गुराखी होता, त्या गुराखीचं जाडी म्हणजे घोंगडी, चपला, वाहना म्हणजे चपला वगैरे, डांग, काठी, पांगोटे वगैरे जे काही आहे, ते सर्व त्या साधूला म्हणजे त्या चक्रधर स्वामींना त्या ठिकाणी दिले. आतापर्यंत चक्रधर स्वामींना त्यांनी ओळखलेलं नाही. तो एक गुराखी आहे आणि त्या गुराखीच्या जागेवर ते राहणार आहेत असंच त्याला त्या ठिकाणी वाटतंय त्या ब्राह्मणाला आणि म्हणून त्याप्रमाणे त्यानं त्याची व्यवस्था केली. रात्री गोसावियांसी दूध भाताची आरोगण दिली. रात्रीला स्वामींना दूध भाताचं त्या ठिकाणी आरोगणी म्हणजे जेवण दिलं. ठीक आहे. व पुढे अशा पद्धतीनं इतुलेनी गोसावी तेयाची दारी ओट्यावरी पहुडू स्वीकारला. आणि अशा पद्धतीनं स्वामींनी त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाच्या दारासमोरील ओट्यावरच त्या ठिकाणी झोपलेत किंवा त्या ठिकाणी त्याने झोपणं स्वीकार केलं. आणि उदेक गोसाविया उदेक गोसावियांसी दही भाताची मोठ सुदली. गोसावी गायी सोडलिया. गायी रानासी निघाली. आणि मग अशा पद्धतीनं सकाळ झाली. सकाळी चक्रधर स्वामींना त्या ठिकाणी पाणी व दही भाताचं शिदोरी म्हणजे त्यांच्यासोबत त्या ठिकाणी दुपारी जेवायला लागेल म्हणून त्या ठिकाणी थोडं दही भात बांधून दिला. या ठिकाणी मोठ सुतली असं त्या ठिकाणी म्हटलं आहे. दही भाताची मोठ सुतली म्हणजे त्यांच्यासोबत दही भाताचं शिदोरी त्या ठिकाणी बांधून दिली. मग स्वामींनी गायी सोडल्या आणि गायी रानामध्ये त्या ठिकाणी जायला निघाल्या. मग आता पुढा गोसावी, मागा गायी. पुढे गोसावी चालत होते म्हणजे चक्रधर स्वामी चालत होते, त्यांच्या मागे गायी चालत होत्या. गोसावियांचा विसा तोही अणुवर्जित निघाला. आणि त्या गोसाव्यांसोबत त्या ठिकाणी चक्रधर स्वामी पुढे चालतायत, गायी मागे चालत होत्या. चक्रधर स्वामींसारखा तोही त्या ठिकाणी त्या नित्यक्रमानं त्या गायींसोबत निघाला. मग ते त्यावेळेला म्हणालेत, काय म्हणालेत? तो म्हणे, कोणाची सेती रिगो नेदाविया, कोणाची मेरे चाराविया ना, बरविया राणावरी घालविया, वेळे उदकासी मिळवाविया, बरवी साहूसी मिळवावी. मग तो राहिला. आता त्यानं काय सांगितलं पहा, की कोणत्याही शेतामध्ये गायी जाऊ द्यायच्या नाहीत. जसं की त्याने सांगितलं, की कोणाची शेती रिगो नेदाविया म्हणजे कोणाच्या शेतामध्ये गायी घालायच्या नाहीत. कोणाची मेरे चाराविया ना म्हणजे कोणाच्याही शेताच्या बांधावर गायी चारायच्या नाहीत किंवा जाऊ द्यायच्या नाहीत. मेर म्हणजे शेताचा बांध. बरविया राणावरी घालाविया. बरविया म्हणजे चांगल्या रानावर किंवा चांगल्या राणी जिथं खूप चारा आहे किंवा खायला मिळेल अशा रानावर त्या ठिकाणी गायींना घेऊन जा. वेळे उदकासी मिळवाविया. वेळेवर त्यांना उदक म्हणजे पाणी, वेळेवर पाणी त्यांना पाजा.
पुढे तो म्हणतो, बरवी सावुसी मिळवावी. सावुसी म्हणजे सावली. चांगली सावली त्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणी न्या. अशा अनेक सूचना त्याने त्या ठिकाणी दिल्या आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी थांबला. गोसावी गायी राना घेऊन गेले, रान पावले. आणि गोसावी त्या ठिकाणी रानामध्ये गायींना घेऊन गेले आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी म्हणजे त्या गायींना चारण्याचं ठरवलं होतं आणि तसं त्यांना रान मिळालं, बरोबर. आणि गोसावियांसी खडका एकावरी आसन झाले. गायींना तिथं चारायला सोडून दिलं आणि चक्रधर स्वामी एका खडकावर आसनाधीन झालेत आणि तिथं ते बसले. सभोवती त्या ठिकाणी गायी होत्याच. भगवती या गायी श्रीमूर्ती अवलोकती. संपूर्ण गायी आजूबाजूला त्या ठिकाणी सभोवती होत्या बसलेल्या. यापूर्वी तुम्हाला चित्र दाखवलं मी त्याप्रमाणे. आणि त्या श्रीमूर्तीला म्हणजे स्वामींना त्या ठिकाणी ते पाहत होते. आनंदू रोह तिथी पैसलिया असती. त्राहाटिटी डोळे, त्राहाटिटी पुसे. एसिया बगटावरी बगट वाटलिया. श्रीमूर्ती अवलोको लागलिया. आता हा आनंद घेत त्या बसल्या होत्या. त्या श्रीमूर्तीकडे ते पाहत होते. त्यांचे हे तहानलेले डोळे त्या स्वामींच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या अतृप्त मनाला विचारत होते. काय? असा बराच वेळ त्या ठिकाणी निघून गेला. गायी त्या स्वामींकडे नुसतं पाहत होत्या किंवा त्यांच्या आजूबाजूला बसल्या होत्या. त्या मूर्तीविषयी त्यांना अतृप्तता वाटत होती, त्यांच्याविषयी प्रेम वाटत होतं. ते स्वामींना आपल्या डोळ्यातून सामावून घेत होत्या आणि त्या पाहतच त्या ठिकाणी होत्या. मग संध्याकाळ अशा पद्धतीनं होऊन गेली. श्रीमूर्ती अवलोकू लागल्या आणि मग विडीचाची अवसरी गोसावी पुढा. विडाचीची म्हणजे संध्याकाळची वेळ त्या ठिकाणी झाली आणि चक्रधर स्वामींच्या मागे गायी त्या ठिकाणी घरी आल्या. मागा गायी पुढे चक्रधर स्वामी अशा पद्धतीनं. मग गोसावी वाळा गायी घातल्या. मग स्वामींनी गायी वाड्यामध्ये त्या ठिकाणी गोठ्यामध्ये घातल्यात आणि मग गोसावियासी ओट्यावरी आसन झाले आणि मग ओट्यावर जाऊन ते बसले. तेही गायी दोहिलिल्या. मग त्या मालकानं गायीचं दूध काढलं. दोहिलिया म्हणजे गायीचं दूध काढलं. सवाया दूध दोहिले आणि त्यामध्ये त्या मालकानं गायीचं जे काही दूध काढलं त्यामध्ये दही, लोणी, तूप खूपच जास्त प्रमाणात असेल असं भरपूर दूध त्या ठिकाणी निघालं. दही दोहिले, दही, लोणी, तूप बहुत होऊ लागले. अशा पद्धतीनं खूप चांगलं दूध त्या ठिकाणी निघालं. कधी न निघणारं दूध त्या गायी द्यायला लागल्या. दूध काढता काय झालं, ऐसा थोर दुभू लागलिया. असं खूप सुंदर दूध त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. चांगलं दोहता दोहो हाता कांडार येती मग. आणि दूध काढता काढता दोघं हात त्या ठिकाणी वेदना होऊ लागल्यात. एवढं दूध त्या ठिकाणी त्यांना प्राप्त झालं. मग गोसावियांसी दूध भाताचे आरोग्य दिले आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते खूप खुश झालेत की एवढं दूध त्यांना मिळालं. चांगला दूध विकलं जाईल तर मी लवकरच त्या ठिकाणी मला धन प्राप्त होईल असं त्यांना वाटू लागलं. मग चक्रधर स्वामींवर ते खुश झालेत आणि चक्रधर स्वामींना दूध भाताचं जेवण त्यांनी दिलं. मग ती आपुली ओरिसारी करुणी निजली आणि मग ते आपली सावर केली आणि ओरिसारी म्हणजे सावर त्या ठिकाणी केली आणि त्या ठिकाणी ते झोपलेत. निजली म्हणजे झोपले. मग हाथरुणी गोष्टी करू लागलिया. आजी दुना दूध झाले आणि अशा पद्धतीने सावर करून जेव्हा ते अंथरुणावर पडलेत ते पडल्या अंथरुणावर पडल्या गोष्टी करू लागलेत की आज दुप्पट दूध झालं. म्हणजे दुना दूध झाले म्हणजे दुप्पट दूध त्या ठिकाणी गायींनी दिलेलं होतं. एकमेका विस्मो करू लागले. विस्मो म्हणजे आश्चर्य करा. सर्वांना त्याचं आश्चर्य वाटलं. जे आम्हासी गोवळू निका जोडला, ऐसा गोसावी तेथ नीच बीजे खरेदी. आणि
गायी भोवतीया आनंदो रोवतीती वेसती. आपण अशा गुराख्याला जोडले, जो रानामध्ये जाऊन नुसता बसतो व गायी सभोवती त्या ठिकाणी आनंदाने स्वयं रवंथ करतात किंवा बसतात. असे 2-3 दिवस त्या ठिकाणी गेले. ऐसा तिन्ही दी अणुवर्जिती जाये. अशा पद्धतीनं दिन त्या ठिकाणी 2-3 गेले. गोवीचे गोवळवते या पुढा संगती ऐसा कौन का राहाविला असे. असे त्या ठिकाणी नित्यक्रमानं चाललं. मग त्या ठिकाणी गावातील गुराखी एकमेकांना सांगू लागले, की असं कुठे चालते का? किंवा असं कुठं असतं? अशा गायी काही राहतील? असे त्यांना प्रश्न वाटू लागले. जसं की त्यांना वाटत होतं, की ते नुसतं रानात जाऊन बसतात. असं कसं घडेल? हे त्यांना काही पटत नव्हतं. मग "काही पा दूध तारी दुना निघताय, ते हे ऐसे काही सांगताती. हे गोसावी असती आणि जाती तरी कहोनी ठाई कहोना राना चारोनिया नेत असती ते पाहो." आणि मग त्यांना त्यांच्यावर संशय आला त्या स्वामींवर. मग गवत चारा नाही, पाणी नाही, सावली नाही. नुसते एका खडकावर जाऊन बसतात किंवा त्या चोरतात. असे 2 दिवसांपर्यंत सांगितले. मग ते म्हणाले, की "काही असू द्या, पण दूध तरी आपल्याला काय होते? दुना मिळते म्हणजे दुप्पट मिळतंय." असं काय सांगतात? पण हे गोसावी आहेत, संन्यासी आहेत. ते कुठे जातात? ते कोणाच्या रानात गाई चरायला घेऊन जातात? हे आपल्याला पाहायला हवं, असा त्याने विचार केला. म्हणून तो तिसरा दिवशी पाहावया राहिला आणि तिसऱ्या दिवशी मग ते पाहायला त्या ठिकाणी राहिले. वृक्षा एकावरी तव जैसे गोपाडी सांगितले तैसेशी दिसले. जसं त्या ठिकाणी पाहायला गेला तो त्यावेळेला तिसऱ्या दिवशी लक्ष ठेवला. एका उंच वृक्षावर मालकाच्या सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते जाऊन बसले आणि पाहू लागला. तर काय दिसलं त्याला? चक्रधर स्वामी एका आसनावर त्या ठिकाणी बसले होते. सभोवती गायी त्या ठिकाणी आनंदाने रवंथ करीत होत्या. अशा पद्धतीने त्यानं पाहिलं. भोवतिया गायी आनंदो रोवंतीताती वेसलिया असती. रोवंतीताती म्हणजे रवंथ करतात. रवंथ करणे म्हणजे काय? जे 4 पायाचे प्राणी असतात ते आपलं अन्न घाईगडबडीने खातात आणि नंतर ते अन्न पुन्हा तोंडात आणून त्याचं चर्वण करतात. त्याला आपण त्यांचं तोंड सतत हालताना आपण पाहतो. त्याला रवंथ करणे असं म्हणतो. "येये रे सामान्य पुरुष नाहीती नव्हती साक्षात श्रीकृष्णुमा." आणि त्यावेळेला त्याने जे पाहिलं त्याच्यावरून त्याने अंदाज लावला, की मग मनाशी त्याने म्हटलं, की "अरे, हे तर सामान्य पुरुष नाहीत, प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत." आणि मग त्याने हे ओळखल्यानंतर काय झालं, मग येऊनी ब्राह्मणी ते म्हणितले आणि त्यानं ब्राह्मणाला येऊन सांगितलं. काय सांगितलं? "पैलू आमचिया गायी राखे तो साक्षात श्रीकृष्ण गोसावी असती." आपल्या जो गायी राखतोय ना, त्या गायी राखणारा साक्षात कोण आहे? श्रीकृष्ण आहे. मग ते चक्रधर स्वामींकडे त्या ठिकाणी येतात. "मा एको पाओ तो धरी, एको पाओ मी धरीन, मा कुसावियांते कुसो तुम्ही काही." मग त्यावेळेला त्यांनी विचार केला, की आपण आत्ताच रानात जाऊ. एक पाय तू धर, एक पाय मी धरतो आणि आपण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शरण त्यांना जाऊ व चक्रधर स्वामींना त्यांनी त्या ठिकाणी विचारलं, की "तुम्ही कोण? तुम्ही काही? तुम्ही कोण आहेत?" गोसावी रानोनी बीजे केले, विडीचा गायी वाड्या तो घातल्या आणि बाहेरवाहिरी बीजे केले. आणि मग हा प्रसंग त्यांना समजला, की आपण कोण आहेत हे यांना कळलेलं आहे. तेव्हा त्या चक्रधर स्वामींनी संध्याकाळी त्या ठिकाणी गायी गोठ्यात घातल्यात, रानातून आणल्यात, संध्याकाळी गोठ्यात घातल्यात आणि बाहेरच्या बाहेर त्या ठिकाणी ते तिथून विजय केले म्हणजे तिथून निघून गेलेत. अशा पद्धतीनं हा जो प्रसंग आहे, हा चक्रधर स्वामींचा ब्राह्मणाकडे गायी राखण्याचा हा प्रसंग आहे. जर तुम्हाला एका चित्रामध्ये मी तुम्हाला सुरुवातीला स्पष्टीकरण करून दिलं होतं किंवा ते चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हा प्रसंग कशावर आधारित आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हा पाठ तुम्हाला इथं समजला असेल असं आशा करतो. मग आपल्याला या पाठामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही अशा क्रमागत थोडंसं लक्षात ठेवू शकतात, की जसं की पहा घटनावळीत लक्षात ठेवायचं म्हणजे पूर्ण पाठ होऊन जातो.
चक्रधर स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला गेले, परंतु त्यांना कोणाकडे गायी राखण्याचं काम का करत नाही असं सांगितलं गेलं. त्या ब्राह्मणाने सांगितलं. आता हे जे मुद्दे असतात ना काढलेले, ते मुद्दे कसे असतात, एक मधला पॉइंट असतो. त्याला आजूबाजूचं जे काही असतात घटना, ते आपल्या मनात लगेच तो पॉइंट घेतला म्हणजे येऊन जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपलं कायमचं लक्षात राहील. त्या ब्राह्मणाकडे स्वामींनी शर्तीवर त्या ठिकाणी गायी राखण्याचं काम केलं. जसं की मी गायी सोडेल पण बांधणार नाही, मी गायी चारेल पण दूध धुणार नाही, अशी त्यांनी शर्त दिली होती की नाही. त्याप्रमाणे त्यांनी गायी शर्तीवर राखल्या आणि ते सर्वांनी त्या ठिकाणी मान्य केलं. पूर्वीच्या गुराख्याची जी राहण्याची जागा होती, साहित्य होतं, ते स्वामींना त्या ठिकाणी दिलं गेलं. त्यांनी ते स्वीकारलं देखील. ओट्यावर जागा दिली, त्यांना दहीभात वगैरे खायला गेलं, ते त्या ठिकाणी झालं. त्यानंतर नित्यनेमानं ते सूचना देऊन गायी चारायला जाऊ लागले. आणि संध्याकाळी गायी गोठ्यामध्ये आल्यात की गायींनी त्या ठिकाणी दुप्पट दूध दिलं म्हणून सर्वांना त्याचं आश्चर्य पण वाटलं. तो हे आश्चर्य त्या ठिकाणी खरं काय आहे ते पाहण्याचं त्यांना जाणून घ्यायचं असतं. तो जो रानात जातो, नुसता बसतो, गायी आनंदाने रवंथ करतात आणि असं असल्यावर जिथं चारा पाणी व्यवस्थित नाही, सावली नाही, एकाच खडकावर नेऊन सोडून देतो फक्त आणि तिथं त्या गायी कशा पद्धतीनं पोट भरत असतील, तरीसुद्धा दूध आपल्याला दुप्पट भेटतं. याचं त्यांना आश्चर्य वाटतं आणि मग ते पाहण्याचा प्रयत्न करतात. मग स्वामींवर शंका येऊ लागली आणि त्यांची चक्रधर स्वामींचा पाठलाग केला किंवा त्यांच्यावर पाळत ठेवली आणि सत्य सर्वांना ज्ञात झालं तेव्हा की गायी प्रत्यक्ष कोण राखतोय? श्रीकृष्ण राखतोय आणि गो गोपाळू व मालक जे काही होते ते सर्व त्या चक्रधर स्वामींचे पाय धरतात रानात जाऊन आणि आपण कोण आहे त्याची विचारणा करतात. त्यांना सर्व सत्य त्या ठिकाणी कळतं आणि तेव्हा चक्रधर स्वामीने त्याच दिवशी आपण कोण आहोत हे कळल्यावर संध्याकाळी गायी गोठ्यापर्यंत आणल्यात, गोठ्यामध्ये गायी घातल्यात आणि बाहेरच्या बाहेर तिथून ते निघून गेले. अशा पद्धतीने त्यांचा हा प्रसंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा पाठ लक्षात आला, पण या पाठावर आधारित जे काही प्रश्न उत्तर आहेत, ते प्रश्न उत्तरही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून त्या प्रश्न उत्तरांकडे येऊया. स्वाध्यायामध्ये विचारलेले सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले जे उत्तर आहेत ते 2-2 मार्काचे असतील, थोडक्यात उत्तर द्या. जे तुम्हाला फक्त उत्तर सांगितले जातील. ठीक आहे. लिहून दाखवले जाणार नाहीत. पहिल्या पाठाला उत्तर लिहून दाखवलेले आहेत. 2 मार्काला 4 मार्काला उत्तर कसं असावं ते दिलेलं आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. पहिला प्रश्न दिलेला आहे पहा. स्वामी भिक्षा मागण्यासाठी कोणाकडे गेलेत? तर या ठिकाणी स्वामी भिक्षा मागण्यासाठी कोणाकडे गेलेत याचं उत्तर त्या ठिकाणी पाहूया. प्रस्तुत प्रश्न प्रस्तावना वगैरे सर्व येईल त्याच्यात बघा. प्रस्तुत प्रश्न द्विज गोरक्षण या माईमभटांच्या लीळाच वर्णनातून घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील वाटचालीतील एका प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. तसेच एकदा चक्रधर स्वामी जेव्हा आपल्या प्रवासामध्ये एका गावी मुक्काम करतात, तेव्हा आपल्या चरितार्थासाठी त्यांनी भिक्षा मागण्याचं ठरवलं आणि एका ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षेसाठी त्या ठिकाणी गेले होते. एवढं त्या ठिकाणी वर्णन आपल्याला करायचं आहे. याप्रमाणे तुम्ही प्रश्न उत्तर त्याच्या सुरुवात, मध्य आणि शेवट करू शकता. ठीक आहे. काही गोष्टी थोड्याफार तुम्हाला वाटल्यात की सर याच्यामध्ये अजून आम्ही असं लिहू शकतो का? तर नक्की तुम्ही तुमच्या शब्दामध्ये ते मांडू शकता. पण प्रश्नाचं उत्तराची थीम त्याच्यामध्ये नक्की असली पाहिजे. मी असं कधीच म्हणणार नाही की पुस्तकाच्या word to word उत्तर मुलांचं येईल. मुलं चुकतात. मुलांची स्वतःची एक भाषा असते. फक्त आपण त्या प्रश्नाला अनुसरून, त्या विषयाला अनुसरून भाषा वापरून आपल्याला त्या उत्तराची थीम मांडता आली पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. आणि उत्तर लिहिताना आपल्याला प्रश्नाची सुरुवात म्हणजे प्रस्तावना, मध्य आणि शेवट या तिघही गोष्टी करता आल्या पाहिजे. ठीक आहे. दुसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की भिक्षा मागायला स्वामी गेले असताना ब्राह्मण त्यांना काय म्हणाला? ठीक आहे. आता पूर्वीचा जो प्रश्न होता, स्वामी भिक्षा मागण्यासाठी कोणाकडे गेलेत? एका वाक्यामध्ये पण आलं असतं याचं उत्तर की स्वामी भिक्षा मागायला ब्राह्मणाकडे गेलेत.
ठीक आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला थोडक्यात उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे. 2 मार्क्ससाठी दिलेलं आहे. तर त्यावेळेला असं उत्तर तुमचं येईल. मी जे आता तुम्हाला सांगितलं. एका वाक्यात आला तर तुम्हाला एवढं उत्तर लिहिण्याची गरज नाही. तिथं फक्त सरळ लिहायचं की स्वामी भिक्षा मागण्यासाठी एका ब्राह्मणाकडे गेले होते. आलं असेल लक्षात. दुसरा प्रश्न तुम्हाला जो दिलेला आहे इथं, भिक्षा मागायला स्वामी गेले असताना ब्राह्मण त्यांना काय म्हणाला? तर त्याचं उत्तर पहा. प्रस्तुत प्रश्न द्विज गोरक्षा या महिमभटांच्या लीळा वर्णनातून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे आणि चक्रधर स्वामी आपल्या प्रवासात एका गावाच्या मुक्कामाला थांबतात, तेव्हा ते एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला जातात. तेव्हा तो जो ब्राह्मण आहे तो त्यांना म्हणाला, एवढे धष्टपुष्ट, उंच पुरे, आडवे रुंद आहात, मग भिक्षा का मागत आहेत? कोणाकडे गायी राखण्याचं काम का करत नाहीत? अशा प्रकारे ब्राह्मणाने चक्रधर स्वामींना त्यांच्या भिक्षा मागण्याचं कारण त्या ठिकाणी विचारलं आणि त्यांना त्याच्यावर उपाय देखील सांगितला. असं उत्तर तुमचं त्या ठिकाणी आलं पाहिजे. तिसरा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की स्वामींनी ब्राह्मणाला गायी राखण्यासंबंधी कोणत्या अटी घातल्या? स्वामींनी ब्राह्मणाला गायी राखण्यासंबंधी कोणत्या अटी घातल्या? तर यापूर्वी पाठ शिकला आपण, त्यावेळेस तुमचं लक्ष आलं असेल. प्रस्तुत प्रश्न द्विज गोरक्षण या महिमभटांच्या लीळाच वर्णनातून घेतलेला आहे. यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. जवळजवळ सारखे प्रसंग तुम्हाला लक्षात येते. म्हणून अभ्यास करणं कठीण नाहीये, सोपं आहे. फक्त त्याला ट्रिक वापरत जा. जसं की तुम्हाला प्रस्तावना लक्षात आली असेल प्रत्येक प्रश्नाची. प्रस्तावना एखादा व्यवस्थित वाचली तर लक्षात राहील. तुम्हाला प्रत्येकी ओळ टू ओळ पाठ करण्याची गरज नाही ना. फक्त प्रश्नानुसार त्याच्यात थोडासा बदल करावा लागेल. त्यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. ब्राह्मणाने स्वामींना भिक्षा का मागता, यापेक्षा कोणाकडे तरी गायी राखण्याचं काम का करत नाहीत, असं सुचवलं. तेव्हा स्वामी म्हणाले की मी गायी राखेल, पण माझ्या काही अटी आहेत. त्या अटी म्हणजे काय? मी गायी राखेल पण दूध काढणार नाही. मी गायी सोडेल पण बांधणार नाही. तेव्हा त्या ब्राह्मणानं ते मान्य केलं आणि या अटीवर श्री चक्रधर स्वामींनी गायी राखण्याचं काम त्या ठिकाणी स्वीकारलं. या ठिकाणी तुमचं उत्तर झालेलं आहे. याप्रमाणे उत्तर तुम्हाला लिहायचं असतं. नंतरचा एक पहा प्रश्न की गावी प्रत्यक्ष कोण राखत होता? गायी प्रत्यक्ष कोण राखत होते? तर याचं उत्तर पहा. प्रस्तुत प्रश्न द्विज गोरक्षण या महिमभटाच्या लीळा वर्णनातून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. चक्रधर स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी गायी राखण्याचे काम करतात किंवा स्वीकारतात आणि ते गायी मालकाच्या सूचनेनुसार चारायलाही घेऊन जातात. गायी संध्याकाळी परत आल्यावर त्यांचं दूध काढले जाते. तर सर्वांना आश्चर्य वाटतं, कारण दररोजपेक्षा दुप्पट दूध त्या गायीने दिलं होतं. तेव्हा ते चक्रधर स्वामींवर लक्ष ठेवतात आणि गायी कुठे चारायला घेऊन जातात ते पाहतात. तर त्यांना कळते की गायी आनंदानं त्या ठिकाणी सभोवती रवंथ करत बसलेल्या आहेत व स्वामी एका दगडावर खडकावर आसनाधीन झालेले आहेत. तेव्हा त्यांना कळते की प्रत्यक्ष श्रीकृष्णच त्यांच्या गायी त्या ठिकाणी राखत आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. याच्यात तुम्हाला उत्तर मिळालं की प्रत्यक्ष गायी कोण राखत होता? श्रीकृष्ण, म्हणजेच कृष्णाचंच रूप चक्रधर स्वामी. ठीक आहे. त्याप्रमाणे तुमचे थोडक्यात उत्तर द्या होईल. नंतरचा प्रश्न होता तुमचा की खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तर द्या. याच्यामध्ये पण तुम्हाला सविस्तर प्रश्न दिलेले आहेत. 1-2 जे बी असेल त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे की स्वामी गायींना घेऊन निघाले त्यावेळी ब्राह्मणाने काय काय सूचना दिल्या? ठीक आहे. प्रश्न थोडक्यात असेल तर थोडक्यात उत्तर आलं असतं, पण याचा सविस्तर विचारलेला आहे. तर आपल्याला सविस्तर त्याप्रमाणे लिहायचं आहे.
पुस्तकातल्या जशा तशा पाठातल्या ओळी द्यायच्या नाहीयेत. आपली भाषा थोडीशी वापरायची आहे. हा प्रश्न तुम्हाला मार्च 2022ला विचारला गेलेला आहे. प्रत्यक्ष सॉरी प्रस्तुत प्रश्न वीज गोरक्षण या माहीम भटांच्या लीळावर्णनातून घेतलेला आहे. त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. चक्रधर स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी गायी राखण्याचं काम करतात किंवा स्वीकारतात. आणि चक्रधर स्वामींनी जे काही ब्राह्मणाच्या घरी गायी राखण्याचं काम स्वीकारलं, त्यानंतर ते दुसऱ्या दिवसापासून गायी चारायला रानामध्ये जातात. म्हणून चक्रधर स्वामींना त्या ब्राह्मणाने त्याच्या ओट्यावर त्या ठिकाणी राहण्याचं सांगितलं. हे जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला त्याचं जे पूर्वार्ध आहे किंवा स्पष्टीकरण आहे ते द्यायचं आहे, की राहण्याचं त्या ठिकाणी ओट्यावर सांगितले. त्यांना घोंगडी, काठी, पांगोटे हे पूर्वीच्या गुराख्याचं जे होतं ते सर्व साहित्य त्यांना दिलं. गोसावींना दूध भाताची जेवणही दिलं. मग स्वामींनी ओट्यावर त्या ठिकाणी झोपणं स्वीकारलं आणि सकाळी स्वामी उठून त्यांना पाणी, दूध, दही भाताची शिदोरी त्या ठिकाणी दिली आणि ते मग त्यांनी गायी सोडल्या आणि ते रानामध्ये त्या ठिकाणी चारायला निघाले. पण जेव्हा पुढे गायी चालल्या पुढे स्वामी चाललेत, चक्रधर स्वामी मागे गायी जात आहेत, तेव्हा चक्रधर स्वामींबरोबर तोही त्या ठिकाणी निघाला आणि नित्यक्रमानं त्या ठिकाणी जायला निघाला. आणि मग त्या ब्राह्मणानं त्या स्वामींना सूचना दिल्या. त्या सूचना म्हणजे जसे की कोणाच्याही शेतामध्ये गायी जाऊ द्यायच्या नाहीत. कोणाच्याही शेताच्या बांधावर गायी चारायच्या नाहीत. चांगलं रान पाहायचं. त्या रानामध्ये चांगला चारा असेल तिथं गायी नेऊन सोडायच्या. त्या गायींना वेळेवर पाणी पाजायचे. चांगली सावली असेल त्या ठिकाणी उन्हामध्ये न ठेवता चांगल्या सावलीमध्ये घेऊन जायचं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सूचना. अशा प्रकारे सूचना देऊन तो ब्राह्मण थांबला आणि चक्रधर स्वामी गायी घेऊन रानात निघून गेले. या ठिकाणी तुमचं लक्ष आलं असेल. प्रश्नाच्या सुरुवात म्हणजे प्रस्तावना, मध्य आणि शेवट याप्रमाणे तुमचं उत्तर पूर्ण होतं. सविस्तरमध्ये तुम्हाला 3 पॅरेग्राफ किंवा परिच्छेद करायचेच आहे. प्रस्तावना स्वरूपातला जो परिच्छेद असतो तो पहिला राहील. मध्यंतरी उत्तराचा दुसरा राहील. मध्यंतरी उत्तर मोठं होत असेल तर त्याच्यात 1-2 पॅसेज तुम्ही करू शकता. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की आपलं पहिलं बोलून किंवा पहिला घटक पूर्ण होत नाही तोपर्यंत पॅरेग्राफ करता येत नाही. पहिला पॅसेज किंवा पहिली घटना वर्णन करून झाली, दुसऱ्या घटनेला नवीन सुरुवात करायची, तेव्हा तुम्ही परिच्छेद करायचा आहे आणि मग लिहायला सुरुवात करायची. आणि शेवटचा एक पॅसेज फिक्स आहे, तो म्हणजे प्रश्नाचा शेवट. ठीक आहे. त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर द्यायची. नंतरचं आहे पहा, स्वामी रानात गेल्यावर तेथे काय घडले? स्वामी रानात गेल्यावर तेथे काय घडले? प्रस्तुत प्रश्न वीज गोरक्षण या माहीम भटांच्या लीळावर्णनातून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी चक्रधर स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. चक्रधर स्वामींनी एका ब्राह्मणाच्या घरी गायी राखण्याचं काम स्वीकारले व ते रानात गायी चारायला जातात. ब्राह्मणाने त्यांना रानामध्ये गायी घेऊन जाताना काही सूचना दिल्या. त्यानुसार गायी कोणाच्या शेतात किंवा बांधावर चारायला न्यायच्या नाहीत. गायींना वेळेवर पाणी पाजायचं. गायींना सावली पाहून त्या ठिकाणी न्यायचं असं सांगितलं होतं. सांगितल्याप्रमाणे स्वामींना जसं रान सांगितलं होतं की तसं रान त्यांना त्या ठिकाणी मिळालं आणि चक्रधर स्वामी एका खडकावर त्या ठिकाणी आसनाधीन झाले. सभोवती गायी बसून त्या श्रीमूर्तीला पाहण्याचा आनंद त्या घेत होत्या. रवंथ करीत होत्या. आनंदात त्या बसल्या होत्या. त्यांचे हे तहानलेले डोळे स्वतःच्या अतृप्त मनाला विचारत होते. आपण बराच वेळ त्या ठिकाणी निघून गेला, परंतु ते आपल्या डोळ्यात स्वामींना किंवा चक्रधर स्वामींना सामावून घेत होते. त्या गायी त्या श्रीमूर्तीला पाहतच होत्या. अशा प्रकारे नित्यक्रम त्या ठिकाणी दररोज चालला होता. गायी रानात जायच्या आणि स्वामींच्या अवतीभोवती त्या ठिकाणी बसून त्या स्वामींचं निरीक्षण किंवा त्यांना पाहायच्या. त्यांचा जो काही
एक जवळीकतेचा किंवा त्या स्वामींबद्दलची जी काही आस्था होती त्या गायींना त्या ठिकाणी कळायची. अशा पद्धतीने ते गायींना गायी त्या स्वामींना न्याहाळत असायच्या किंवा अशा पद्धतीनं प्रसंग नित्यनेमानं त्या ठिकाणी रानामध्ये घडत राहायचा. असं उत्तर तुमचं या ठिकाणी यायला पाहिजे. नंतरचं हे तुमचं तिसरा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे, की स्वामींबरोबर गायी रानात जाऊन आल्यावर काय चमत्कार झाला? स्वामींबरोबर गायी रानामध्ये जाऊन आल्यावर काय चमत्कार घडला? तर पहा उत्तर. प्रस्तुत प्रश्न हा द्विज गोरक्षण या माहीम भटांच्या लीळा वर्णनातून घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी स्वामींच्या एकाकी जीवनातील प्रसंग वर्णन केलेलं आहे. चक्रधर स्वामी एका ब्राह्मणाच्या घरी गावी गायी चारण्याचं काम स्वीकारतात व ते मालकाच्या सूचनेनुसार गायी चारण्यात घेऊन पण जातात. गायी संध्याकाळी परत येतात. मग त्या मालकानं गायीचं दूध काढलं. दही, लोणी, तूप खूपच त्या ठिकाणी निघेल एवढं भरपूर असं दूध मिळालं. मग दूध काढता काढता एवढं दूध मिळालं की ते दूध काढता काढता त्यांच्या हातामध्ये वेदना होऊ लागल्या. त्या दिवशी इतर जे काही दिवस आहेत त्या दिवसांपेक्षा दुप्पट दूध निघालं होतं. त्यांचं सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांना प्रत्येकाला ते आश्चर्य वाटलं. आपण अशा गुराख्याला जोडले जो रानामध्ये जाऊन नुसता बसतो. गायी बाजूला बसून आनंदाने रवंथ करतात. असे 2-3 दिवस झाले. मग नंतर त्यांनी त्यांचा शोध घेतला की गायी कोणत्या रानामध्ये चरायला जातात. स्वामींवर पुढे लक्ष ठेवायला सांगितले. मग त्या रानात माणसांना सांगितल्याप्रमाणे एका उंच झाडावर जाऊन ते बसतात किंवा बसलेत व पाहू लागलेत की चक्रधर स्वामी एका आसनावर त्या ठिकाणी बसलेत. ते गायी आनंदानं रवंथ करतायत. तेव्हा त्यांना कळलं की ते प्रत्यक्ष श्रीकृष्ण आहेत. ते त्यांच्या गायी राखतात. मग ते मालक ब्राह्मण त्या ठिकाणी सर्वजण जातात, शरण जातात आणि त्या स्वामींचे पाय धरतात. अशा प्रकारे गायी रानामध्ये जाऊन आल्यावर त्यांचे दूध उत्पादन दुप्पट होण्याचा, स्वामींचा खऱ्या स्वरूपाची किंवा रूपाची जाणीव होण्याचा चमत्कार त्या ठिकाणी झाला. अशा पद्धतीनं तुमचं उत्तर या ठिकाणी पूर्ण होतं. तुम्हाला जर हे उत्तर थोडंसं फास्ट वाटत असलं माझं, कारण की व्हिडिओची जास्त लांबी झाली किंवा मोठा झाला तर आपल्याला त्याचा कंटाळा पण येतो. परंतु आपल्याला जर काही शिकायला मिळत असेल तर नक्कीच पाहायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. नाही समजलं पुन्हा पुन्हा ते ऐका. 1-2दा ऐकलं की लक्षात येईल. त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढा आणि तुमचा अभ्यास क्लिअर करा. त्याप्रमाणे तुम्हाला माझा जो सांगितलेला किंवा शिकवलेला पाठ असेल तो तुम्हाला समजला असेल अशी आशा व्यक्त करतो. तुमचा शेवटचा एक प्रश्न बाकी आहे फक्त, की यादव काळामध्ये जी मराठी होती त्याच्यातले काही शब्द वेगळे वाटतात. त्यांचा पारिभाषिक किंवा प्रचलित अर्थ काय आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. तर जसं की आरोगण म्हणजे जेवण, पाओ म्हणजे पाय, बरवा म्हणजे चांगला, अवसर म्हणजे वेळ, अशा पद्धतीनं प्रचलित शब्द त्या ठिकाणी वापरले जातात. या ठिकाणी तुमचा स्वाध्याय देखील संपलेला आहे. हा पाठ तुम्हाला आवडला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतरांना देखील त्या ठिकाणी शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला त्या ठिकाणी कळवा. कमेंट्स करा. तुम्हाला त्याला नक्कीच उत्तर त्या ठिकाणी मिळेल. आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओची लिंक लगेच प्राप्त होईल. सर्वांनी आपण मनपूर्वक हा व्हिडिओ पाहिला, समजून घेतला त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद.